नमस्कार मित्रांनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पासाठी ओरिओ बिस्किटचे मोदक बनवणार आहोत। यासाठी मी इथं ओरिओ बिस्किटचा एक मोठा पुडा घेतलेला आहे। आता आपण हे बिस्किट यांची आपण क्रीम काढून घेणार आहोत आणि बिस्किट हे वेगळे करून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे हे आपण क्रीम आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्व बिस्किटांची क्रीम आपण काढून घेतले आहे। आता हे सर्व बिस्किट आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत आणि हे क्रीम एका छोट्या वाटीत टाकून घेणार आहोत। आता या क्रीम मध्ये आपण बघू शकता, अशा प्रकारे हे आपण बिस्किट बारीक करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण दुधावरची क्रीम टाकून आपण हे योग्य प्रकारे याचा आपण गोळा बनवून घेणार आहोत। थोडे दूध टाकून आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे। हा गोळा आपल्याला जास्त पातळ करायचा नाही आहे। अशा प्रकारे आपल्याला घट्ट गोळा करून घ्यायचा आहे। आता आपण या क्रीम मध्ये ओला नारळ, बारीक केलेला ओला नारळ मी टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। मोदक मध्ये भरण्यासाठी आपण हे सारण तयार करून घेणार आहोत। क्रीम मध्ये लागेल तसे खोबरे आपल्याला टाकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले सारण बनवून तयार झाले आहे। आता मोदकाचा साचा घेऊन आपल्याला आता मोदक बनवायला सुरुवात करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला हा चॉकलेट बिस्किटचा गोळा आपल्याला व्यवस्थित आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि हे बनवलेले सारण आपल्याला भरून घ्यायचे आहे। अशा प्रकारे योग्य प्रकारे आपल्याला दाबून घ्यायचे आहे। आपण बघू शकता किती छान प्रकारे आपला मोदक बनवून तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक हे साच्याच्या सहाय्याने बनवून घ्यायचे आहे। ही एकदम सोपी आणि अत्यंत पटकन होणारी रेसिपी आहे। आपण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। हे मोदक खायला खूप चविष्ट लागतात। आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले ओरिओ बिस्किट पासून बनवलेले मोदक बनवून तयार झालेले आहे। बघू शकता आपण। धन्यवाद।